हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशावरती आहे. खूप छान हा आजचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. आज मी शंखांची स्थापना करणार आहे. तर माझ्याकडे वामवरती शंख आहे, जो साधा असतो शंख, विष्णुप्रिय म्हणतात त्याला, तो शंख आहे. पण मला दक्षिणवर्ती शंख पाहिजे होता आणि फायनली गुरुवार, मार्गशीर्ष गुरुवार आहे, महालक्ष्मीचा वार आहे, त्यामुळे त्या दिवशी हा शंख आलाय. खूप छान वाटते. तर आज मी त्याची स्थापना करणार आहे, अभिषेक करणार आहे, पूजा कशी करायची हे मी सगळं करणार आहे. तर तुम्हाला शेअर करणार आहे. सर्वात आधी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. जे मला माहिती आहे, जे मी वाचलंय ते तुम्हाला मी सांगणार आहे. मेन म्हणजे शंखांचे प्रकार भरपूर असतात. शंख वेगवेगळे असे आपल्याला सापडतात. पण शंख म्हणजे काय, तर शंखाची उत्पत्ती कशी झाली, तर समुद्र मंथनातून जेव्हा 14 रत्न बाहेर आले, त्याच्यातून आपली महालक्ष्मी आई सुद्धा प्रकट झाली होती. तिथून महालक्ष्मी बरोबर हे शंख सुद्धा त्यातलंच एक रत्न आहे, जे समुद्र मंथनातून बाहेर आलं. त्याचा जीव असतो शंखामध्ये आणि तो जीव बाहेर आल्यावर मरतो आणि त्याच्यानंतर ती स्वच्छ करून ते शंख चांगला चकचकीत असं स्वच्छ करतात आणि मग फायनली ते बाजारामध्ये, मार्केटमध्ये विकला जातो. तर शंखांचे प्रकार किती, तर शंखाचे प्रकार भरपूर आहेत तसं बघायला गेलं तर. पण त्यातले 3 प्रकार म्हणजे वामवर्ती म्हणजे विष्णुप्रिय शंख, दुसरा मध्यमवर्ती शंख आणि तिसरा दक्षिणवर्ती शंख. हे दक्षिणवर्ती शंख आणि वामवर्ती शंख हे कसे ओळखायचे? शंख म्हणजे हे बघा डाव्या बाजूला असतं. हे फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे कसं दिसत असेल माहिती नाही, पण हे बघा, हे जे रिकामी जागा असते, पोकळी असते, ती डाव्या बाजूला असते. ही वामवर्ती म्हणजेच विष्णुप्रिय शंख आहे. आणि हे समजून येतो की ह्याची जी पोकळी आहे ती डाव्या बाजूला असते. आणि हे बघा, ही क्लिप बंद आहे, जो बंद असतो हा भाग, आणि इथे ना हे ओपन असतो, जे हा बहुतेक आपल्याला जास्त करून मंदिरामध्ये, जे मंदिर असतात बाहेर त्यांच्यामध्ये आढळून येईल. मंदिरमध्ये तिथे पूजा केली जाते ह्या वामवर्ती शंखाची आणि तिथे हा शंख आहे ना मंदिरामध्ये वाजवला जातो. आणि हा एक असतो तो वामवर्ती म्हणजे विष्णुप्रिय शंख आहे. आणि हा दक्षिणवर्ती शंख आहे. हे बघा, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल आणि फरक पटकन समजून येतो. हा वामवर्ती म्हणजे विष्णुप्रिय आहे, दक्षिणवर्ती हा शंख आहे तो लक्ष्मीप्रिय आहे. तर बघा, दक्षिणवर्ती शंख आहे ना तो उजवीकडे रिकामी बाजू असते त्याची आणि इकडचा समोरचा भाग निमुळता असतो. हा बघा, पूर्ण असं निमुळता आहे आणि उजवीकडे ही रिकामी बाजू असते. आणि इथे बघा पूर्ण बंद आहे. हे क्लिप, हे जे असतं पाठचा भाग तो पूर्ण बंद असतो. आणि वामवर्ती शंख आहे ना, जो साधा शंख असतो तो ह्याचं हे इथे थोडं होल असतं, म्हणजे ज्याच्यातून आपण शंख फुकला जातो. तर ह्याच्यामध्ये बघा लगेच फरक जाणून येतो. हा दक्षिणवर्ती आणि वामवर्ती पटकन आपल्याला समजून येतो. शंख ठेवण्यासाठी आहे ना भेटतं मार्केटमध्ये. हे बघा, कासवाच्या आकाराचं आहे हे. तर ह्याच्यावर लाल कपडा आपण देवाऱ्यात ठेवायचा आणि त्याच्यावर मग हे शंख ठेवायचा असतो. बघा, असं हे शंख ह्याच्यावर ठेवायचा. स्टँड मिळतो त्याच्यावरच ठेवा, शंख कधी खाली ठेवायचा नाही. आता आपण जेव्हा शंख पुसतो ना, तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवायचं, पाणी घालायचं, त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या नाही. आणि ह्याच्यात पाणी ठेवलं ना तर त्यांची छान नित्यनियमाने पूजा करायची. आणि हे देवाऱ्यात ठेवलेलं खूप चांगलं असतं. त्याचबरोबर आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा ह्याच्यात जी मोकळी जागा असते त्यात पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशी पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं. किंवा घरातलं कोणी आजारी असेल किंवा काय असेल ना, तर ह्याच्यातलं पाणी जर प्यायला दिलं ना तरी सुद्धा आजार दूर होतात. म्हणजे खूप ह्याचे फायदे आहेत. त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये कधी पण देवाऱ्यात आपण ठेवणार ना तर ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. आता दुसरी गोष्ट, जेव्हा आपण अभिषेक करतो ना तर ह्या शंखाने आपण देवावर अभिषेक करू शकतो. म्हणजे कृष्णाची मूर्ती म्हणा, सगळ्या मूर्तीवर आपण आहे ना ह्या पूजनाच्या वेळी ह्या शंखाने अभिषेक करू शकतो. फक्त शंकराच्या पिंडीवर शंखाने अभिषेक करायचा नाही.
त्या देवाऱ्यात पूजला जातो तो दक्षिणवर्ती शंख। हा दक्षिणवर्ती शंख देवाऱ्यात पूजला ना खूप छान आहे। आणि तर तुम्ही म्हणाल की शंख किंवा आपण काही श्रीयंत्र हे सगळं आपण देवाऱ्यात पूजतो, तर ते का पूजायचं? आपण तर देवाची पूजा करतच असतो, पण देवाऱ्यामध्ये आपण कवड्या ठेवतो किंवा काही श्रीयंत्र ठेवतो, हे लक्ष्मी प्रिय आहेत आणि त्यांना ज्या आवडणाऱ्या वस्तूंची आपण पूजा केली तर ते प्रसन्न होतात। ह्यांची आपण पूजा केली ना तर आपल्यावर सतत लक्ष्मी आईचं आपल्यावर कृपा राहील, आपल्या घरात सुख शांती भरभराट येईल। त्याच्यामुळे ह्यांची पूजा खरंच करा आणि काही त्याचा फायदा बघा। जेव्हा आपण हा विष्णू प्रिय शंख वामवर्ती शंख जो आपण फुंकतो ना, ज्यांना श्वसनाचे त्रास आहे दमाचे त्रास आहे ना, त्यांनी जर हा आपण शंख फुंकला ना तर त्याचा आजार आहे ना खरंच दूर होतो पटकन। त्याच्यामुळे ना हे खूप चांगले आहे दम्याच्या आजारांना किंवा श्वसनांचा, ज्यांना श्वास घेण्याचा त्रास आहे तर ते हे फुंकला ना शंख तर खूप फायदेशीर आहे। त्याच्यामुळे भरपूर असे फायदे। आता बघा शंखचे जे समुद्रामध्ये शंख असतात ना त्यांचं समजून येतो आणि आवाज बघा, त्या आवाज पण बघा लगेच समजून येतो हे शंख ओरिजिनल आहे। आणि देवाच्या वस्तू वगैरे काही घ्यायच्या असेल ना तर चांगल्या ठिकाणी घ्या, पूजेचं साहित्य मिळतं तिथून घ्या तुम्ही, तर ते खरंच फायदेशीर आहे। आणि त्याचं छान अशी पूजा केली तर अति उत्तमच आहे, छान व्हायला नक्कीच त्याचं फळ मिळतं। तर त्याला आता तुम्हाला मी दाखवते अभिषेक कसा करायचा। तर तुम्ही बघू शकता हा जो स्टँड आहे तो शंख ठेवायचा स्टँड आहे आणि आपण शंख जमिनीवर ठेवायचा नाही, स्टँडवरच ठेवायचा। आता बघा मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा। हा उजव्या बाजूला ह्याची मोकळी जागा आहे, तर तुम्हाला दाखवते ही बाजू। तर ह्या कॅमेऱ्याने बघा आता मी घेतलंय ना तर तुम्हाला दिसत असेल, हे जी बाजू आहे ती उजव्या बाजूला हे पोकळी असते आणि असा ह्याचा आकार असतो। हा दक्षिणवर्ती शंख आहे, हे पूर्ण बंद असतं, म्हणजे ह्याची घडणच वेगळी आहे बघा। त्याचबरोबर हे वामवर्ती शंख आहे जो मी माझ्या देवाऱ्यात पूजत होते। तर बघा ह्याची बाजू आहे ना ही डाव्या बाजूला रिकामी बाजू आहे है ना, आणि इथे बघा पॅक आहे बंद क्लॉप, पण इथे ओपन आहे, जिथे ना होल आहे इथे ही बघा दिसत असेल, हे होल असतो। आता हा लहान आहे पण मोठ्या शंखाने आपण घरामध्ये शंख फुकला जातो, मंदिरामध्ये शंख वाजवला जातो, फुकला जातो। कुठलीही पूजा करताना आपण सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, तर इथे दिवा लावलाय। तर सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करताना पाण्याचा 3 वेळा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपण पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे आणि शेवटी फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही, हात जोडायचा आहे। हे तुम्ही स्वामी नित्यसेवा स्तोत्र मंत्र पुस्तकात असताना ते बघून तुम्ही अभिषेक करू शकता आणि जर नाही जमलं ना तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लावून अभिषेक करू शकता। आणि तेही नाही जमलं ना तर सरळ आपण ओम श्री भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि शंख पुन्हा आपण शंख स्टँडवरच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर अष्टगंध लावून घ्यायचा आहे। शंखावर कधीही हळद कुंकू व्हायचं नाही किंवा अक्षता व्हायच्या नाही, त्याच्यावर फक्त अष्टगंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर सफेद फूल व्हायचं आहे आणि धूप दीप दाखवून आरती करायची आहे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। अशी आपण पंचोपचार पूजा करायची आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी हे आपण करायचं आहे, त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मीचा सदैव घरामध्ये वास राहतो, म्हणून शंखाची स्थापना करायची आहे आणि नित्य नियमाने रोज पूजा केली पाहिजे, तरच एनर्जी घरामध्ये जागृत राहते आणि त्यांच्यामुळे आपल्यावर चांगला असा प्रभाव पडतो। शंख नाद होतो असे म्हणतात ना, तेव्हा निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि शंख देवाऱ्यात हा कसा ठेवायचा मी तो सांगते। शंख हा देवाऱ्यामध्ये देवाकडे तोंड करून म्हणजे निमुळता भाग देवाकडे ठेवायचा आहे। जो मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो देवाऱ्यात समोरच ठेवलेला आहे आणि आपल्या डाव्या हाताच्या बाजूला ठेवायचा आहे आणि शंखामध्ये रोज पाणी ठेवायचं आहे। त्याच्यामधलं पाणी दुसऱ्या दिवशी घरामध्ये शिंपडायचं आहे, त्यामुळे घरातली निगेटिव्हिटी सर्व बाहेर जाते। तर तुम्ही बघितलं की मी शंखाची स्थापना कशी केली, तर हे तुम्ही शंख घरी जर नसेल ना तर तुम्ही देवाऱ्यात नक्की आणून पूजा, खूप याचा फायदा आहे। हे देवांना म्हणजे लक्ष्मी आईला प्रसन्न करण्यासाठी ह्या वस्तूंची खरंच आपण घरामध्ये स्थापना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांती आणि भरभराट होते।
त्याचबरोबर मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.